राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे तसेच अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतूक यावर मोठी धडक कारवाई करत एकूण 12,55,80,662 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सोलापूर शहर जिल्ह्यात करण्यात आली। या कालावधीत विभागाने एकूण 11,57,575 लिटर रसायन, 87,022 लिटर हातभट्टी दारू, 6,783 लिटर देशी मद्य, 2,339 लिटर विदेशी मद्य, 883.26 लिटर बियर, 7,302 लिटर ताडी असा मोठा मुद्देमाल जप्त केला। यासोबत एकूण 3,057 गुन्हे नोंदवून 2,981 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। 2024-25च्या तुलनेत जप्त मुद्देमाल यामध्ये 46.66% वाढ झाली आहे, तर गुन्हे नोंदणीमध्ये देखील 17.44% वाढ झाली आहे। दरम्यान सन 2025-26 साठी 526 कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। त्यापेक्षा अधिक म्हणजे 534 कोटी रुपये महसूल जमा करून विभागाने 102% उद्दिष्ट पूर्तता साधली आहे। ही संपूर्ण कारवाई निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सहाय्यक कर्मचारी व जवानांच्या संयुक्त पथकांनी यशस्वीरित्या पार पडली। अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले। अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।